मध्ये बघितला मेहर 11 बापगावच्या विरोधात साईज खारबाव अशी लढत तुम्हाला बघायला मिळाली. आज भावाले बी यांच्या विरुद्ध बोरशेती. त्यानंतर नुकताच जो सामना संपन्न झाला स्टार 11 महापोलीच्या विरोधात भादवड 11 आणि आता अम्मो 11 काशी मीराच्या विरुद्ध वावेगर. आज रॉयल स्टर्नर मीरा रोडच्या विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतगड. आज भिवंडी सिटी क्रिकेट मधून सलामीची जोडी पाठवायची आहे काशी मीरा टीम. आपको ओपनर भेजना है. वेलकम झैद पटेल. आपलं पुन्हा एकदा मी एकता ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत करतोय. कालचा हायलाइट राहिला विवेक शेलारचा डाव. लेट नाईट जबरदस्त इनिंग 40+ रन्स त्याच्या बॅट मधून तुम्हाला बघायला मिळाल्या आणि एकाच ओव्हर मध्ये तब्बल 5 सिक्सर विवेक शेलारनं लगावले. आणि काल सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ क्वालिफाय होताना दिसला. पीटीसी मध्ये पुन्हा एकदा क्रिकेटला आता सुरुवात आणि अंडर फ्लड लाईट. रात्रींचा क्रिकेट फार रेअरली तुम्ही पाहता. चला फलंदाज लवकर पाठवायचे काश्मीरा टीम. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होताना तुम्ही पाहतायत अम्मो 11 काशीमीरा संघाकडनं. 5-5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील मॅच. आणि आता नुकतंच बघितलं फार मोठ्या मार्जिन स्टार 11 महापोली संघानं भादवडला परास्त केलं. धावांचा फाटलाग करणं खरं तर अंडर फ्लड लाईट फार कठीण असतं. आणि ज्या वेळेला बघितलं की बॅटिंग करण्यासाठी करेशनं चांगली सुरुवात मिळवली परंतु त्याला मोठा डाव ते साकारता आला नाही. सलग 3 चौकार त्याने मारले होते परंतु तो बाद झाल्यानंतर सपशेल नांगी टाकताना दिसले भादवडचे फलंदाज. हा सामना देखील तुम्हाला मोठा सामना बघायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. एक्स्ट्रा मेंबर काश्मीरा टीम एक्स्ट्रा मेंबर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. हे पाहताय तुम्ही एकता ट्रॉफी 2025 ऑर्गनाइज बाय BCC बोरिवली डे नाईट टूर्नामेंट अँड प्रेझेंट बाय शाहिद खान, ज्यांची स्पर्धा तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा पडगा परिसरातील क्रिकेटला एक नवा मार्ग नवी दिशा देण्याचा प्रयत्न. आणि कमिंग सून चॅम्पियन सुपर लीग पडगा. आता ग्रामीणच्या क्रिकेटर्सना सुपर लीग खेळण्याची संधी अर्थातच SSC स्पोर्ट पडघाच्या वतीने देण्यात आलेली आहे. आणि तो फ्लेक्स तुम्ही पाहतायत. लीग फॉर्मॅट असणार आहे. फक्त 20 संघांना तेथे प्रवेश दिला जाईल. टोल नाका ग्राउंड याच मैदानावरती स्पर्धा असेल परंतु ती स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये असणार आहे. अमय आणि आमिर ही जोडी. तर कपिल पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय. पहिलाच बॉल क्लासिकल स्ट्रोक कट करत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. अमयच्या बॅट मधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. चांगली सुरुवात अम्मो 11 काश्मीरा संघासाठी. फार दूरवरचा अंतर कापत असताना हा संघ येथे दाखल झाला. वेस्टर्न एक्सप्रेसला मीरा भाईंदर च्या जवळ काश्मीरा या एरियामधून एक खेळाडू आपण पाहतोय.
सोडून दिला हा बॉल. लेग स्टंपला मिस करणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. अतिरिक्त धाव. बघा पहिला बॉल आपण बघितला ऑप्शनच्या बाहेर होता, त्याच्यावरती कट शॉट आणि त्यानंतर लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली. धावसंख्या 5. कपिलच्या विरुद्ध चांगली सुरुवात आपण म्हणूया. पुन्हा एकदा जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा आणि बॉल सर निघून गेलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. स्वतःला रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला होता. चेंडू मध्ये खराबी नव्हती, परंतु नशिबाची साथ मिळाली आणि बॉल बॅटची एज घेऊन सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. 9 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. विदाउट लॉस चांगली सुरुवात. कपिलच्या विरोधात अमयची चांगली सुरुवात त्यावेळेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ बाहेरचा बॉल आणि किती चांगला पंच होता. क्लासिकल क्रिकेट खेळतोय. जणू काय लेदर बॉल क्रिकेटर आहे ज्या पद्धतीने त्याचा खेळ. क्या बात आहे. कांगा लीग सुद्धा हा खेळाडू खेळून आलेला आहे. मोस्ट ऑफ प्लेयर आहेत अम्मू 11 काश्मीरा मध्ये जे लेदरचं क्रिकेट खेळतात आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय ना की ज्या पद्धतीचे त्याचे फटके आहेत. प्युअर क्लास. क्लासिकल फटकेबाजी. नेक्स्ट मॅच जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड. त्यानंतर सिटी फॉर्मॅट मधून सेमीफायनलच्या दोन्ही मॅचेस चॅलेंज विरुद्ध पॉइनियर आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना असेल मॅगी 11 विरुद्ध रिद्धी सिद्धी काल्देड. पहिला सेमीफायनलचा सामना पॉइनियर स्पोर्टच्या विरोधात चॅलेंज स्पोर्ट असं आपल्याला बघायला मिळेल. तिसरा चौकार आतापर्यंत अमयच्या बॅट मधून. यावेळेला चांगला बॉल. डिफेन्सिव्ह फटका. बचावात्मक स्ट्रोकला चेक करत असताना हा चेंडू डॉट. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत. चांगली सुरुवात आहे. आपण पाहतोय काश्मीरा या संघासाठी ज्या पद्धतीने बॅटर अमयनं सुरुवात दिली आहे कपिलच्या विरोधात. विकेट लवकर घ्याव्या लागतील. वावेगर संघाला बॅक करण्यासाठी ऑन साइडला उडवल्या बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. भिरकावून दिल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर. ग्रेट शॉट. षटकार. ओ चौकार आलेला. थोडं आपण अंडर फ्लड लाईट मध्ये असं होत असं एक्झॅक्टली अंपायर निर्णय काय इशारे काय देतात. चौकार आहे. थोडासा आतमध्ये पडला. चांगला फटका होता. चौथा चौकार. हे पाहू शकता पिकअप शॉट. स्क्वेअर लेगच्या बाहेर सरळ प्लेयर्स पॅव्हेलियनच्या दिशेने हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती चौथा चौकार फलंदाज अमयच्या बॅट मधून. कपिलचा खरपूस समाचार घेतलाय. पुढे आलाय क्रॅकिंग स्ट्रोक. कव्हर ड्राइव्ह. देखना फटका. क्रिकेटचं सौंदर्य सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये अमयच्या बॅट मधून हा 5वा चौकार या पहिल्याच ओव्हर मध्ये. ग्रेट इनिंग. ग्रेट स्टार्ट अम्मू 11 काश्मीरासाठी अमय मिळून देतोय. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. क्लासिकल स्ट्रोक. ऑप्शनच्या बाहेर फुल्लर लेंथ होता. बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला आणि कॉपी बुक स्टाईल ना फटके त्याचे बघायला मिळाले. बघा वॅगनवेलचा विचार केला. 2 चौकार त्याने स्क्वेअर ऑफ द विकेट मारले. आपण बघितलं एक कट होता, एक बॅकफुट पंच होता, त्यानंतर एक चौकार लॉंग स्टॉपला आला जिथे बॅटची एज घेऊन आला. त्यानंतर एक चौकार पुन्हा एकदा आपण बघितला स्क्वेअर लेगला आणि 5वा चौकार. धावसंख्या 21 आहे. 21 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात. पाचवा चौकार सर्वात देखणा चौकार होता. थोडासा पुढे आला, बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला आणि क्लासिकल कव्हर ड्राइव्ह. सेकंड ओव्हर ऋषी गोलंदाजी करण्यासाठी आल्या. ऋषीला कमबॅक करावं लागेल कारण इथून धावा ज्या पद्धतीने सुरू झालेल्या आहेत फार मोठ्या टोटल कडे वाटचाल दिसते. स्ट्राइक एंडला आता आमिर पाहायला मिळेल. एकही चेंडू त्यानं फेस केला नव्हता पहिल्या ओव्हर मध्ये.
आणि बघा 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे, याची नोंद असू द्या. तुमचा पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला 6:43 मिनिटांनी. टायमर, स्टॉप वॉच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही इथे सुरू केलेला आहे. त्याची काळजी फिल्डिंग साईड न घ्या. बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रोकला चेक करत असताना पहिला बॉल फेस करताना तुम्ही आमिरला पाहिलं. डॉट बॉल त्याच्या विरोधात. 21 धावा 21 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. सेकंड ओव्हर, लास्ट ओव्हर ऑफ द पॉवर प्ले. कारण 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 2 षटकं ही पॉवर प्लेची असतात. सुरुवात मात्र कमालीची केलेली आहे. ज्या सुरुवातीसाठी खरं तर ह्या दोन्ही सलामीवीरांना पाठवलं होतं पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न अवघ्या पहिल्या बॉल पासूनच बॅटर अमईचा बघायला मिळाला. परंतु ऋषीचा पहिला डॉट. यावेळेला फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली. बॉल डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. मनगटी फटका पाहायला मिळाला. एकच जाव आमिर ऑफ द मार्क विथ सिंगल. प्रत्येकी बॉल बॅटवर घेण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय बॅटर्सचा पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये सध्या 20 वर बॅटिंग करतोय अमय. त्याच्यामध्ये 5 चौकारांचा समावेश आहे. फार मजा येते. एखादा बॅटर षटकारांपेक्षा चौकार जेव्हा खेळतो ना, ते बघायला फार मजा येते. इथे जागा मिळाली आहे. पुन्हा गॅप शोधला. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कडक. झैद पटेल सध्या व्हीआयपी डायस वरून सामन्याचा आनंद घेतात. हाफ ट्रॅकर, थोडीशी जागा मिळाली आणि गॅप ब्युटिफुल त्या ठिकाणी फाइंड करत असताना क्रिकेटचं मादक सौंदर्य त्यानं सादर केलं. झैद पटेल यांच्या माध्यमातून BC4 भिवंडीच्या सिटी क्रिकेटसाठी आम्हाला भरपूर मोठं योगदान आलेलं आहे. विशेष म्हणजे एकता ट्रॉफी मध्ये ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. त्यांचं पुन्हा स्वागत करूया आपण. यावेळेला अतिरिक्त बाउन्स, मिसटायमिंग बॉल हवेत आहे. पहिला असा रिस्की फटका बघायला मिळाला जो हवेतून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि तिथे संधी निर्माण झाली होती, परंतु क्षेत्ररक्षक भरपूर दूर होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या एका धावेने पुढे जात असताना 27 या आकड्यावर. एक मात्र चौकार ऋषीच्या विरोधात आला. दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये थोडाफार का होईना या ठिकाणी पुनरागमन करण्याचा प्रयत्न वावेगरच्या ऋषीनं केलेला आणि तो करणं गरजेचं होता. कारण ज्या फ्लोनं बॅटिंग सुरू आहे असं वाटते की फार मोठ्या टोटल कडे वाटचाल काश्मीरा संघ करणार. यावेळेला आमिर स्ट्राइक एंडला स्ट्रेट लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका तुम्हाला बघायला मिळाला. व्ही मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑनचा फील्ड थोडासा वाईडिश उभा होता, ऑर्थोडॉक्स उभा होता, परंतु स्ट्रेट लॉंग ऑनला आला आणि बॉल त्यांना अडवला. धावा वाचवल्यात. 2 धावा मी म्हणेल आपल्या टीमसाठी वाचवल्यात. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 29 वर. चांगला स्कोरबोर्ड हालत ठेवण्याचा प्रयत्न राहिला. आमिर हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलेला आहे, भिरकावून दिलाय. बॉल सीमा पार. पहिला षटकार काश्मीरा संघासाठी आमिरच्या बॅट मधून. हे बघू शकता रिप्ले मध्ये जास्त अकुडी देण्याचा प्रयत्न आणि बरोबर पोझिशन करत असताना स्वतःला स्टेबल केलं. त्या ठिकाणी हुक करत असताना बॅटर आमिरनं हा षटकार ठोकलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावफलकावरती 35 विदाउट लॉस. का इतका दूरवरचा अंतर कापून हा संघ येथे दाखल झालाय ते आता तर सध्या तरी प्रेक्षकांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे. चौकार, षटकार, मुस्तफ चौकार या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाले. 6 चौकार अमईनं ठोकले आणि 1 षटकार जो आपण पाहतो तो आमिरच्या बॅट मधून आला. पार्टनरशिप चांगली होते. चला नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं. 5 ओव्हर संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट असणं गरजेचं आहे, अथवा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. शाहिद खान यांची अनाउन्समेंट आहे. 5 षटक संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन जॉली स्पोर्ट कामतगड आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यानंतर चॅलेंज विरुद्ध पॉइनियर. फर्स्ट सेमीफायनल ऑफ BC4 फॉर्मॅट. भिवंडी सिटी क्रिकेट मधून पहिला सेमीफायनलचा सामना तुम्हाला तो बघायला मिळेल. आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर मैदानावर रिपोर्टिंग करायची. तिसरं षटक फॉर एंड कडनं पूल केलेला आहे. ऑन साइडला पॉवरफुल पॅरलल स्ट्रोक फ्लॅट सिक्सर.
किती टायमिंग आहे, असं वाटतं की या जगातील सर्वात जास्त टायमिंग या बॅटरकडे आहे. अगदी लिहिलेल्या फटके तिथे सजवताना दिसलाय. फुल अँड पॉवरफुल ग्रेट शॉट, षटकार. एक्केचाळीसावा वन्स अगेन ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. या ठिकाणी कॅचची संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही क्षेत्ररक्षकाला. बॉल गेला सीमा पार. आणखी एक षटकार. सिंगल डबलची वार्ताच नाही, फक्त मोठ्या फटक्यांमध्येच तो डील करतोय. अमय इंडिव्हिज्युअली 37 धावांवरती फलंदाजी करत असताना अवघ्या 10 बॉलचा त्यानं सामना केला. सोडून दिला हा बॉल. लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला बघायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत पुढे सरकत असताना 48 या आकड्यावर 48 रन्स. इथे पुन्हा जागा मिळाली. अप्पर कट, ग्रेट शॉट, कॅल्क्युलेटेड सिक्सर. चौफेर मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी, सलगचा तिसरा षटकार. काय बॅटिंग आहे. बघता बघता 43 वर जाऊन पोहोचला. थोड्याच वेळात अब्दुल्ला पटेल साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि आमचे स्पॉन्सर गणेश गुळवी साहेब, दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचंही थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. परंतु यावेळेला आमयनं या दोघांनी प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. काश्मीरा संघ तिसरं षटक मार्गस्थ असताना 54 वर जाऊन पोहोचलेत. बघा ना, आमयच्या डावाचा आपण जर विचार केला, एकही सिंगल किंवा डबल नाही, 6 चौकार आहेत आणि 3 षटकार आहेत. बॅटची इनर एज, ओ नशिबाची साथ सुद्धा मिळाली आहे. बॅटची आतली कडा होती. कीपरसाठी कठीण असतं ज्या वेळेला इनर एज लागून बॉल डायव्हर्ट होत असतो. थोडासा आपण बघितलं तर कीपरसाठी ते हार्ड असतं. प्रयत्न चांगला होता कीपरचा, परंतु इथे आणखी एक डॉट बॉल. असे डॉट चेंडू टाकावे लागतील, लगातारचे 2 डॉट, आणि इथून लवकर तुम्हाला विकेट घ्यावी लागेल अथवा धावांचा डोंगर उभा करणार आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे, रायझिंग अँड सरप्राइजिंग ब्युटिफुल बॉल. जबरदस्त मुवमेंट पाहायला मिळाली. प्रतीक 3 शेवटचे निर्धाव टाकून षटक त्यानं समाप्त केलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 54. अब्दुल्ला पटेल साहेब आणि बरोबर आपण पाहतोय गणेशजी गुळवी साहेबांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. चला नेक्स्ट मॅच, जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस रॉयल सन ऑफ मीरा रोड. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं. अमयच्या डावामध्ये आपण पाहतोय ना की ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत बघा, चौकार आले ते सलग 3 आले, 2 वेळा सलग 3-3 आले. षटकार आले तेही सलग 3 आले. धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती 54 आणि डॉट चेंडू देखील सलग 3 आले. परंतु त्याच्या बॅटिंगचं आपण विश्लेषण केलं तर त्याला सिंगल आणि डबल घ्यायचीच नाहीये. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारणार तर चौकार षटकार नाही तर डॉट. ड्रिंक्स इंटरव्हल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. अंडर फ्लड लाईट अशा प्रकारे बॅटिंग करणं आणि ह्या वातावरणामध्ये असा डाव साकारणं, दाद द्यावी लागेल या खेळाडूला. कांगा लीग सारखी मोठी स्पर्धा हे सातत्याने खेळत आलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटचा चांगला एक्सपिरियन्स त्याच्या पाठीशी आहे आणि ज्या पद्धतीने त्याने फटके खेळले, कमाल केली. मैदानाच्या आतमध्ये सर्वांनाच टक लावून बघण्यास भाग पाडलं. एकता ट्रॉफी 2025 आज भरपूर दूरवरून संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. चला गाडी आतमध्ये येऊ द्या. आमचे पाहुणे या ठिकाणी
पटेल और आता नाचन। दरम्यान या ठिकाणी शुभ सन्माननीय कडे पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला आणि आपण पाहतोय मिड विकेटला कोणत्याही प्रकारे चुकी झाली नाही आणि अखेर पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज ऋषीनं 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि या स्पेल मध्ये त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलं आणि अखेर पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून देत असताना तो ब्रेक थ्रूची गरज होती आणि अखेर तो ब्रेक थ्रू दिला. न्यू मॅन इन गौरांग कदम एंटर होतोय मैदानामध्ये. अम्मू 11 काशीमीरा या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. अमय 43 धावांवर बॅटिंग करतोय. इंडिव्हिज्युअली 43 रन्स. नेक्स्ट मॅच रॉयल सन ऑफ मीरा रोड वर्सेस जॉली स्पोर्ट कामतगड. वन मोर बिग मॅच. यस, कम ऑन बोथ द कॅप्टन. दोन्ही कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. चौथं षटक सुरू आहे. 5वं षटक संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये कंपल्सरी हजर राहणं गरजेचे आहेत. आल्या मोठा फटका खेळायचा होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल कीपर कडनं झाली आहे चुकी आणि येते आता एक धाव सुद्धा मिळाली आहे. या एका धावेला महत्व आहेच आहे, परंतु स्ट्राईकला पुन्हा अमय आला ह्याला जास्त महत्व आहे. कारण अमयनं आज ज्या पद्धतीने डाव त्याचा दाखवलाय, फक्त चौकार आणि षटकारांचीच तो भाषा बोललाय. सिंगल आणि डबलचा प्रयत्न एकाही वेळेला त्याच्याकडनं झाला नाही आणि त्याला नकोय त्या, परंतु क्रिकेटमध्ये सिंगल आणि डबललाही फार महत्व आहे. काल आपण बघितला सिटीचा तो सामना सुपर ओव्हर मध्ये गेला होता. ऋषी यावेळेला पलटवार करतोय. चांगली गोलंदाजी. स्कोर 55. ओव्हर द विकेट. सोडून दिला बॉल. लेग समला मिस करणारा खूप जास्त बाहेर होता. दिशाहीन गोलंदाजी आता या डावाचा विचार केला तर बघायला मिळाली आहे, कारण चौथं षटक सुरू आहे आणि 3 व्हाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत. एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला कुठेतरी थांबवाव्या लागतील, कारण अगोदरच फलंदाजांनी जो दबाव वाढवलाय तो अधिकच गोलंदाजांवर क्षेत्ररक्षकांवर येऊ शकतो. पुन्हा आपण बघितलं कडेकडे हा फटका खेळण्याचा प्रयत्न, उभा राऊंड जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धाव्याने पुढे जात असताना धावफलकावरती 57 धावा. 57 ला 1 सध्याची स्थिती तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 यावेळेला सुरू आहे. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज, किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट.
काय टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून कुठली स्पर्धा असू द्या, तर नुकतंच मी धर्मराजा चषक बघितलं आणि आज एकता ट्रॉफी मध्ये कमाल करतायत. यावेळेला बॉटमॅनचा चांगला वापर, टर्न करत असताना बॉलला वाईट स्लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, सेकंडचा कॉल आणि 2 धावा वेगाने पूर्ण झालेत. चांगले धावले, विकेटच्या मध्ये चांगले धावले. प्रत्येकी बॉलवर तुम्ही चौकार किंवा षटकार मारू शकत नाही. ज्या वेळेला चांगला बॉल येणार त्याच्यावरती सिंगल आणि डबल कंप्लीट करणं देखील तितकंच गरजेचं. आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या 59. ऋषी वन्स अगेन. पुन्हा आपण पाहतोय इथे आपण बघितलं बॅटरला खरं तर खेळायचं होतं लॉंग ऑनला, परंतु बॉल बॅटच्या आतल्या कडेला लागला. स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथे पुन्हा संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची. डबल आता स्कोर पुढे नेलं जात आहे. 61 धावा. षटक क्रमांक 4 ऋषीचं सुरू आहे, परंतु ऋषीनं पहिल्या 3 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये थोडंफार का होईना धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरलाय, कारण त्याला विकेट सुद्धा मिळाली. A1 मोटर्सचे आता नाचन आणि अब्दुल्ला पटेल सर, आमचे स्पॉन्सर गणेशजी गुलवी साहेब. इथे आपण पाहतोय चांगला बॉल आउटसाइड ऑप्शन, गुड बॉलिंग, गुड लाईन अँड गुड लेंथ. हॅव अ लुक ॲट दॅट, हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. A7 मोटर्स चे प्रोप्रायटर आता नाचन सर आणि अब्दुल्ला पटेल यांना दाखवलं जातं आणि सोबतच गणेश गुलवी साहब यांना दाखवलं जातं. देखिए गणेश गुलवी साहब किसी भी इंट्रोड्यूस के मोहताज नहीं. स्कोर है इस वक्त 61 रन. काशीमीरा क्रिकेट का तड़का आप देख रहे हैं. धावा धावफल कव्हर देत 61 रन्स. 4 षटकांचा खेळ संपलाय. रॉयल स्टनर, मीरा रोड कॅप्टन आणि जॉली स्पोर्ट कामतघर या दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. ये आप देख सकते हैं गणेश गुलवी साहब को अब्दुल्ला पटेल और आता नाचन. A7 मोटर्स. जिंदगी की राहों में आपको सफ़र करना है तो A7 मोटर्स में जाइए. खूबसूरत गाड़ियों के साथ खूबसूरत सड़कों पे एंजॉय कीजिए. मैन ऑफ द सीरीज बाइसिकल स्पॉन्सर हैं, जबकि हमारे मुख्य स्पॉन्सर हैं गणेश गुलवी साहब. लेट आत्माराम गुलवी ट्रॉफी 3 वर्षों तक सिटी क्रिकेट और ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम आपने देखा था. गणेश गुलवी साहब की देन थी. बहुत बड़े दिग्गज नेता हैं, बहुत मेच्योर्ड पॉलिटिकल उनको कहा जाता है. जब भी कहते हैं सब सोच समझ के कहते हैं. शेवटचं षटक गणेश गोलंदाजी करण्यासाठी आला. स्ट्राइक इन लांब आहे. 44 वर बॅटिंग करतोय. 15 चेंडूंचा सामना करत असताना सामना सुरू करा वावेगर टीम. अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल अमयची बघायला मिळाली आहे. हो, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्धशतक कंप्लीट करत असताना अम्मू 11 काश्मीरचा बॅटर अमय. ग्रेट इनिंग. अमय आगासे ने कमाल की बल्लेबाजी की है और एकता ट्रॉफी में ये अर्धशतक उनके बल्ले से. क्या बल्लेबाजी की है, खासतौर से ऑफसाइड के शॉट्स जो उनके रहे हैं बहुत ही दिलकश. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. काशीमीरा का तड़का देख रहे हैं, मीरा रोड का तड़का अगले मैच में आप देखेंगे. कमेंटेटर दीपक सुतार हमारे बीच में है, आपका हार्दिक स्वागत. 67 धावा धावफलकावरती. 1 विकेट आतापर्यंत गमावली आणि काय बॅटिंग केली आहे. यावेळेला बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न होता आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. वेलकम दीपक सुतार, आमचे सहकारी समालोचक, आपलं स्वागत. 68 धावा धावफलकावरती. 68. आदरणीय सुलेल नाचन साहेब, मी आपणास विनंती करतोय की मंचावरती यावं. आपलं स्वागत आहे. हेलीकॉप्टर स्ट्रोक है, इनफील्ड के ऊपर से कमाल का शॉट, धोनी का अंदाज, गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. क्या बल्लेबाजी कर रहे अमय आगा से.
अमीरता से आउट हुए, एक सिक्सर लगाने के बाद टीम के कैप्टन है, हमारे स्पॉन्सर भी है गौरंग कदम, इस वक्त 4 कदमों पे 4 रनों पे। आणि सध्या हा डाव 17 बॉल आणि 54 धावा। ग्रेट इनिंग फ्रॉम टॉल मैन। काशी मीरा का क्रिकेट देख रहे हैं। अगले मैच में मीरा रोड को आप देखेंगे रॉयल ईस्टर्नर। अच्छी गेंद विकेटों के ऊपर से गई। वावेकर की जो गेंदबाजी रही है वो थोड़ी पिछड़ी रही है, बुझी सी रही है, ऑफ कलर रही है, क्योंकि आपने देखा काफ़ी शॉर्ट गेंदे और ओवर पिच किया उन्होंने। हालांकि वावेकर बड़ा नाम है, परंतु धावा या ठिकाणी आपण पाहतोय 72 धावा स्कोर कार्डवर। यावेळेला झेल फलंदाज बाद आणि अखेर जो वादळ घोंगावत होता मैदानाच्या आतमध्ये, अमय आगाशे यावेळेला बाद होतोय। गॉट बँड विकेट। इनिंग प्लेड बाय अमय आगा से। तालियों की गूंज में अर्धशतक लगाकर मायरा खान और हमजा खान डगआउट में लौटते हुए। न्यू मॅन इन नवीन फलंदाज आसिफ एंटर होतोय। 72 धावा धावफलकावरती आहेत। 11 धावा गणेशच्या विरोधात आतापर्यंत आल्यात, परंतु विकेट सर्वात मोठी त्याने मिळवली आहे। पुन्हा एकदा जोरदार अपील, चांगला कटर आहे, चांगली मूवमेंट आपण पाहतोय। गणेशच्या बॉल मध्ये लेग कटर होता। आणखी एक चांगला बॉल, गुड बॉलिंग, गुड कमबॅक, चांगला पलटवार षटकार चौकार आला होता। पहिल्या 3 बॉलवर 11 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर कमालीची वापसी आपल्याला बघायला मिळाली। रॉयल्स मीरा रोड आणि जॉली कामतगर यानंतरचा सामना, परंतु या मॅच कडे आणि आज सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी कामगिरी अमय आगाशेची राहिली। फुल टॉस बॉल, खराब चेंडू होता आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, फेकून दिला सर बाउंड्री लाईनच्या बाहेर। हा आला षटकार आणि या षटकारानं चांगला फिनिशिंग टच डावाला दिलेला। धावा झाल्या धावफलकावरती 78 आणि 79 धावांचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी वावेगर संघासमोर सेट करण्यात आला। वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये, हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये तुमच्या सोबत जोडले जात आहेत वॉइस ऑफ ठाणे सिद्दीक बाबे सर। धन्यवाद समीर ठाकरे। इस वक्त मैं खड़ा हूँ हैप्पी जिसे सर किया है ऑटो फ्लीट पेट्रोल पंप विशाल शाह और मुदस्सिर भाभे ने। इस टॉस के लिए मैं आवाज देना चाहूँगा बहुत ही नामची लीडर सम्मानीय गणेश गुलवी साहब को, साथ ही साथ आता नाचन और अब्दुल्ला पटेल A7 मोटर्स के, कि आप तीनों को हमारे हैप्पी शॉप टॉस बॉक्स से जुड़ जाना है। ऑल द बेस्ट। रितेश धुमाल रनर्स रही थी धर्म राजा में, जॉली कमतकर और ये मीरा रोड के कैप्टन रॉयल कुणाल सर, मोस्ट वेलकम। आता एंड पटेल, आपको सर बीच में खड़े रहना है। आइए मैं ये सिक्का गुलवी साहब के हाथों में दे रहा हूं। कॉल किसका रहेगा? उड़ाएंगे हेड्स। हेड कहें, आया क्या है? टेल आया। विशेष धन्यवाद गुलवी साहब, आपसे निवेदन है मंच की शोभा बढ़ाए। A7 के आता नाचन और अब्दुल्ला पटेल। रितेश धुमाल, में क्रिकेट वाले बहुत ज्यादा हैं और स्पेशली जॉली का मत करके, ये बताइए कैसा लग रहा है चाम एकता ट्रॉफी का? एकता ट्रॉफी का चाम बहुत अच्छा है, ऑर्गेनाइज अच्छा किया है, डे नाइट टूर्नामेंट रखा है और ऐसे ही टूर्नामेंट आगे करते रहे, इसलिए विशेष देता हूँ। रितेश टॉस जीता है, क्या करेंगे? बैटिंग करना चाहते हैं। रात का समय और चेसिंग मुश्किल रहती है, यही कारण है। यस। ये बताइए टीम पूरी ताकत के साथ है? हाँ। इस अहम मुकाबले में हालांकि सभी अच्छे खिलाड़ी हैं, स्पेशली 2 यंग मैन मोहिल मात्रे और ओम पाटिल से क्या अपेक्षा कैप्टन रखते हैं? उनसे यही अपेक्षा कि वो अपना 100% दे। और निहार मात्रे V8 का बल्ला चलेगा? जरूर। ऑल द बेस्ट। मेरे साथ कुणाल है और मीरा रोड को बिलोंग करते हैं, बहुत दूर से आए हैं
लेकिन ये चाम देख के आपकी थकन दूर हुई होंगी। कैसा लग रहा है एकता ट्रॉफी में? अच्छा लग रहा है बहुत, ऑर्गेनाइज अच्छा, ग्राउंड भी अच्छा। टॉस अगर आप जीतते तो क्या करते? हम लोग फील्डिंग ही करने वाले थे वैसे। हेलो कुणाल, ये बताइए कि बल्लेबाजी करते हुए कहां तक जाएंगे? सॉरी, फील्डिंग करते हुए कहां तक रोकेंगे? अराउंड ये बताइए कि कौन से गेंदबाज हैं जो जॉली की अर्ली ब्रेक थ्रू आपको दिलाएंगे? रेगुलर 4 बॉलर है हमारे जो रेगुलर खेलते हैं। उम्मीद करें कि काशी मीरा ने अपने बल्लेबाजी दिखाई, आप अपनी गेंदबाजी दिखाएंगे। हाँ जरूर जरूर। All the best. The news from the Happy Toss Box, Jolly Sport Kamatkar, Naresh Matre, FAM team won the toss and they choose to the bat first. Back to the commentary box. Deepak Sutar is there. थँक्यू सो मच. एकता ट्रॉफी 2025 सध्या आपण अनुभवते पाहते काय जबरदस्त बॅटिंग केली नाणेफेक हारल्यानंतर काशीमारा टीमने. पहिल्या इनिंगमध्ये 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 78 धावा जमा केल्या. त्यांनी 1900 धावांचं डोंगर कोसलवण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये वावेकर संघ सज्ज झाले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली काशीमारा टीमच्या माध्यमातून. हमारे मेरे साथ इस वक्त जुड़ चुके हैं कमेंटेटर दीपक सुतार. होने बोल रहा हूँ, वहाँ डिस्कनेक्ट हो रहा है, ये अभी आवाज सही कर. दीपक, कैसा लग रहा है एकता ट्रॉफी बड़गा में? एकता ट्रॉफी म्हटलं तर एकतेचं प्रतीक आहे. ही ट्रॉफी सध्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चेत राहिली. डे नाईट क्रिकेट स्पर्धा अद्भुत. अमय आगा से जो कि टीम के ऑलराउंडर हैं, अर्धशतक बनाया. दोनों ओपनर्स वावेकर के बीच मैदान पे आ चुके हैं. लक्ष्य भारी है और अंतरराष्ट्रीय क्रिकेट हो या टेनिस क्रिकेट, बड़े लक्ष्य का पीछा करते करते अधिकांश बार हम देखते हैं कि टीमें बिखर जाती है. संजय और ऋषि दोनों ओपनर्स. पहली गेंद, पटकी भी गेंद थी, हुक कर दिया है. 6 रन. क्या जवाब दिया है संजय ने. जैसे ही गेंद शॉर्ट पिच मिली, बैकफुट पे चले गए, हुक किया गेंद को, वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर. 6 रन. भव्य स्वागत केलंय गोलंदाजाचं. पहिला चेंडू अखूट टप्पा ऑन साइडला हुक केला, फाईन क्षेत्रामध्ये पाठवलं. संजयच्या बॅट मधून हा येतोय दणदणीत षटकार. 6 रन से खाता खुला है वावेकर का, खाता खुला है शॉर्ट पॉकेट संजय का. संजय शेलार और ऋषि शेलार वावेकर के दोनों ओपनर बीच मैदान पर. अमय आगासे पे अटैक किया है जिन्होंने अर्धशतक लगाया. मेरे साथ एक बहुत ही नामची कमेंटेटर दीपक सुतार की आवाज़ आप सुन रहे हैं. फील्ड की जमावट देखिए. एक शॉर्ट थर्ड में एक बैकवर्ड पॉइंट है, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ सर्कल में एक शॉर्ट फाइन लेक है. गेंदबाजी कर रहे हैं अमय आगा से. मुकाबला चल रहा है इस वक्त अम्मू 11 काशीमीरा और वावेघर के बीच में. अगला मैच जॉली स्पोर्ट कामतकर वन द टॉस, सिलेक्टेड बैट फर्स्ट. रॉयल स्टेनर मीरा रोड सामने है. बैकफुट पे जाके कट करने की कोशिश, घूमी थी गेंद, बिट किया. पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं होतं गोलंदाजाचं, परंतु आता प्रत्युत्तर दिले अमेगने. शांत ठेवलं गेले संजयला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर ठेवला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू डॉट. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 79 धावांचा पाठलाग करत असताना वावेकर टीमची धावसंख्या 2 चेंडू 6 वर. कुरुंद एंड से आते हुए अमय, फिर पटकी भी गेंद, मिसकी हुक शॉट है, कोई प्रोडक्शन नहीं है. गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन. लगातार गेंदों को पटक रहे हैं और लगातार फायदा उठा रहे हैं छोटे कद के संजय शेलार.
ऍक्शन रिप्ले अकुट्टप्प ऑन सेटला हुक करण्याचा प्रयत्न लॉंग लेग मधून दणदणीत हा येतोय संजय शेलारच्या माध्यमातून चौकार. प्रत्युत्तर चांगलं द्यायला सुरुवात केली आणि अशाच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये, कारण का 5 ओव्हरमध्ये 79 धावांचं टार्गेट आहे आणि सुरुवात दमदार केली आहे संजयने. 3 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान दिले या महत्वपूर्ण सामन्यामध्ये संजय शेलारने. आपको 16 रन प्रति ओवर जब बनाने होंगे तो आपको यही रवैया करना होगा. कौन भूल सकता है साउथ अफ्रीका ऑस्ट्रेलिया के उस मैच को जो 12 मार्च 2006 को खेला गया था. 436 के लक्ष्य को छुआ था. साउथ अफ्रीका ने 176 बनाए थे. हर्षल गिब्स ने बढ़िया वापसी, वाइड यॉर्कर. और कप्तान को जब पूछा था कि किसकी इनिंग अच्छी लगी तो उन्होंने कहा था नीतिनी का बनाया हुआ 1 रन. अगदी चांगला उल्लेख केलात, परंतु काय बॅटल रंगते. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर अमेघने शांत केले संजयला, त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर चौकार आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. फिर घूम के मारने की कोशिश, आपकी बार वाइट. 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ वावी घर का पहुंचा है 11 रन. अंपायर डिसीजन इज द लास्ट एंड फाइनल डिसीजन. बाहर की टीमें आई है, हम आपको वेलकम कहते हैं. हमारा जो अंपायरिंग पैनल है वो बहुत ही लाजवाब है. अंपायर शकील कोटी, अंपायर रमीज रईस, अंपायर गोकुलदास पाटिल और अंपायर शानू कुरैशी. स्विंग एंड मिस, अतिरिक्त उछाल था वहां पे. लगातार आड़े बल्ले से खेल रहे हैं. आप जाके नॉन स्ट्राइक के बैट्समैन ऋषि शेलार जो कि टीम के कैप्टन है, उन्होंने आके कुछ कहा है, कान मंत्र दिया है. चांगला मारा सध्या अमेघच्या माध्यमातून पाहायला मिळते. वारंवार लेग कटरचा मारा सध्या सुरू आहे. शांत ठेवले गेले संजयला. 5 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान दिले संजयने. हमें आगा से ओ नीची गेंद रही. ऐसा लग रहा है कि संजय शेलार भूल चुके हैं कि इस ग्राउंड में ऑफसाइड भी है. 1 ओवर की समाप्ति, रन बने 11. चलते हैं महासत्कार प्रोग्राम की तरफ. हमारे बीच आज एकता ट्रॉफी की शोभा को बढ़ाने, और दोस्तों आपके मालूमात के लिए कि गणेश कुलवी एक एकता का जीता जागता सबूत है. गणेश कुलवी एकता के लिए जाने जाते हैं. हर वर्ग में इनका अलग चाहत है. आइए हम गणेश कुलवी साहब का एक शाही सत्कार करें शाहिद खान के हाथों से. डीजे शाहिद खान उन्हें प्रेम बड़ी शॉल, पुष्पगुच्छ, ये पड़गा वालों की फूलों की मोहब्बत है, पड़गा बोरियोली की, जो आपके साथ यादगार मोमेंटो. एडवोकेट धन्यवाद सर, आपने स्वीकार किया. A7 मोटर्स के अब्दुल्ला पटेल हैं. आइए उनकी हम इज्जत अफजाई पजीराई कर रहे हैं. हमारे स्पॉन्सर हैं जिन्होंने ग्रामीण के लिए मैन ऑफ द सीरीज बुलाए मोहब्बत मोमेंट. रहे हैं आता नाचन. आइए हम आता नाचन की इज्जत अफजाई करने जा रहे हैं. एडवोकेट रियाज शोराब पूजा. ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 11वर बिनबाद अशी सुरुवात वावेगर टीमची. 79 धावांचा पाठलाग करत असताना संजयने 7 चेंडू फेस केले, 10 धावांचं योगदान केले. परंतु दुसऱ्या ओव्हरसाठी स्ट्राईक एंडला ऋषी शेलार तुम्हाला पाहायला मिळेल, जो प्रथमच स्ट्राईक एंडवर आलाय. षटक क्रमांक 2 शुभम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर यॉर्कर टाकलाय. हा चेंडू डॉट आणि डॉट चेंडून या ओव्हरला शुभमने केली सुरुवात. 5 ओव्हरमध्ये 79 धावांचं टार्गेट ठेवले आणि ते चेस करण्यासाठी वावेगर संघ. थोड़ी देर में हमारे बीच रहेंगे बहुत ही मशहूर लेजेंडरी क्रिकेटर अजहर काजी.
टॉस चेंडून या ओव्हरला शुभमने केली सुरुवात, परंतु ऋषीला उत्तर द्यावं लागेल. टीमचे कॅप्टन आहेत, अष्टपैलू कामगिरी नेहमीच त्यांची राहिली. यावेळेस पुन्हा एकदा पुढे टाकलाय, नोचा इशारा. ओव्हर स्टेपिंग झालीये. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. लेन चांगली होती, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, परंतु ओव्हर स्टेपिंग झाला. नोचा इशारा येत असताना टीमची धावसंख्या 12. 16ची सरासरी गाठायची आणि दुसरं षटक सुरू असताना 12 वावेकर संघ. देखिए इसके बाद जो मुकाबला है जॉली स्पोर्ट कामतगर और रॉयल ईस्टर्न और मीरा रोड, उसके बाद पहला सेमीफाइनल मुकाबला रहेगा BC4 फॉर्मेट में. फ्रीटचा चेंडू हॅप टकर होता, ऑन सेटला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिट करू शकला नाही. कॅप्टन ऋषीला शांत ठेवले गेले शुभमने. फ्रीटचा चेंडू डॉट. 79 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या इनिंग मध्ये धावांचा डोंगर उभारल्यानंतर डोंगर कोसळण्याचा प्रयत्न सध्या भावेगर टीम करते, परंतु अजूनही खेळपट्टीवर ऋषी सेट झालेला नाहीये. 3 चेंडू फेस केलेत. स्वतःचं खातं ओपन करण्यासाठी ऋषीला संघर्ष करावा लागतो, परंतु प्रतिउत्तर दिले जाईल का शुभमला? चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभमच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सफल झाले. ऑफस्टंपच्या आत येऊन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, हा देखील चेंडू निर्धाव येतोय. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना दाखवतोय शुभम. या ओव्हरमध्ये 4 चेंडू टाकलेत, एक एक्स्ट्राच्या मदतीने धाव खर्च केली. 12 बिनबाद अशी परिस्थिती. 79 धावांचा पाठलाग करत असताना भावेगर संघ संकटामध्ये सापडलाय, परंतु टीमचे कॅप्टन ऋषीला इथे संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. रिक्वायर्ड 116ची सरासरी गाठायचे आणि संघ आता बॅकफुटला गेलाय. प्रतिउत्तर दिलं जाईल का ऋषीच्या माध्यमातून? राईट हँड ओव्हर द विकेटने शुभम ऋषीसाठी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क झालाय. चेंडू चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेगाने आलेला हा ऋषीच्या बॅट मधून दणदणीत चौकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. किती वेळ शांत राहील ऋषी. अखेरकार प्रतिउत्तर दिलं ऋषीने. शुभमला स्विच हिट करून दिला. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली टीमचे कॅप्टन ऋषी शेलारने. ऍक्शन रिप्ले पुन्हा दाखवले गेले दुसऱ्या अँगल मध्ये. खूपच चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं. चौकाराच्या मदतीने धावफलक 16 कोणती विकेट गेलेली नाहीये, हा प्लस पॉइंट पाहायला मिळतोय. सुरुवातीला शुभम चांगली गोलंदाजी करत होता, परंतु आता त्याला उत्तर दिले ऋषीने. समोर अगदी डाऊन द ग्राउंड लॉफ केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक आले, चांगले क्षेत्ररक्षण. चौकाराचं संरक्षण झालंय. 2 धावा पूर्ण केले गेलेत. जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत अगदी सहजतेने सलामीवीरांनी 2 धावा पूर्ण केलेत आणि 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. 1.5 ओव्हरचा खेळ सध्या तरी समाप्त झाले. 18 बिनबाद अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये संजयने 10 धावांचं योगदान दिलं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये शुभमने चांगली गोलंदाजी केली. त्याला प्रतिउत्तर ऋषीने दिलं. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली, परंतु या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये शुभमने फक्त 7च धावा खर्च केलेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू कॅप्टन ऋषी शेलारसाठी. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साइडला उडवलंय. उंची भरपूर आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूच्या खाली जज करतोय. गुड कॅच. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना भावेगड टीमला ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भावेगड टीम 18 1 गदिबाद.
पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरून वेगाने चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेंडू डॉट. एकीकडे संजयने 7 चेंडू फेस केले, 10 धावांचे योगदान दिले, परंतु दुसरीकडे नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आलाय त्याला स्वतःचं खातं ओपन करण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागतो. कपिल स्ट्राईक एंडवर आहे. क्षेत्ररक्षणाचा विवरचनेचा विचार केला तर डीप मिड विकेट फाईन क्षेत्र एक आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप कव्हर असे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक ठेवले गेले. राईट अँड ओव्हर द विकेटने कपिलसाठी पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलं. अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. गुड लाईनवर पिचिंग करत असताना थोडासा लेग कटरचा मारा सध्या सुरू आहे अमयचा. जबरदस्त डिलिव्हरी, फ्रंट फुटचा वापर केला नाही, अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. 3 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये सिंगल धाव आतापर्यंत खर्च केली आहे अमयने. 19 वर 1 गडी बाद. पुन्हा एकदा लेग कटरचा वापर केलाय गोलंदाज अमयने. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. या सामन्यानंतर अजून एक ग्रामीण फॉर्मॅट मधून एक सामना असेल आणि त्याच्यानंतर सिटी क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अमयची. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली, त्याच्यानंतर 3 चेंडू निर्धाव काढले गेलेत. अप्रतिम दर्जेदार. राईट अँड ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये झेल. दुसरा झटका लागत असताना बाबेगड टीमला. पूर्णपणे शिरकाव केलाय काश्मीरा टीमने. 79 धावांची गरज होती. 5 ओव्हरमध्ये तिसरं षटक सुरू आहे. 19 वर 2 गडी बाद. कपिलला खातं देखील ओपन करता आलं नाहीये, तो देखील बाद झालाय. आणि आता संजयची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज रुपेश जाधव मैदानाच्या आतमध्ये. इथे एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. संकटामध्ये संघ सापडलाय बाबेगर. संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. परंतु सलामीचा वीर संजय अजूनही खेळपट्टीवर नॉट स्ट्राईक एंडवर आहे. यावेळी समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. बॅटची खडा लेग स्लिप मध्ये हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक नाहीयेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते रुपेशच्या खात्यामध्ये. ओव्हर क्रमांक 3 झाली समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वावेगर टीमची परिस्थिती 20 वर 2 गडी बाद. आता 3 ओव्हर समाप्त झालेत. 20 वर 2 गडी बाद म्हणजेच अजूनही 2 ओव्हर मध्ये सामना जिंकण्यासाठी जर आपण विचार केला भरपूर धावांची गरज आहे. काय जबरदस्त तिसरं षटक देखील अमेयचं पाहायला मिळालं, ज्यांनी विकेट प्राप्त केली. 12 चेंडूमध्ये अजूनही 59 धावांची आवश्यकता आहे. इथून जर आपण विचार केला रिक्वायर्ड रनरेटचा तर तब्बल 30च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. 29.50च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. जबरदस्त कामगिरी पहिल्या इनिंग मध्येच राहिली. 5 ओव्हरमध्ये 88 धावा ठोकल्या होत्या. 79चे लक्ष कठीण समीकरण होतं. हा पेपरच कठीण होता बाबेगर टीमसाठी. वेळेचं बंधन असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. अन्यथा शेवटच्या ओव्हरसाठी तुमचा आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये ठेवावा लागेल. आता हाणामारी करावी लागेल. कॉम्बॉक्स मध्ये मायक्रोफोनवर जोडले गेलेत कम्प्युटर समालोचक धुमाल सर, स्वागत आपलं. धन्यवाद दीपक. इथे मात्र ऑन साईडला खेळायचा होता, मात्र चेंडू ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑफ रिझन मध्ये पूर्णपणे पिछाडीवर वावेकर संघ आपण पाहतोय आणि प्रतिस्पर्धी संघ आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी तयार झालेला आहे. अगदी बरोबर. परंतु इथून प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवावं लागेल. चेंडूची चामडी लोलवावं लागेल तरच हे समीकरण थोडंसं सोपं होऊ शकतं. राईट अँड ओव्हर द विकेटने ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतात. झेल पकडली गेली आणि झटका क्रमांक 3 लागत असताना बाबेगर टीमला. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली मागच्या दिशेने. फाईन स्टॉप कडे उंच उडवल्या चेंडूवर 2 क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न करत होतात. दुसऱ्या प्रयत्नात तो 3ऱ्या 4थ्या प्रयत्नात झेल पकडला. 3रा गडी बाद झाले बाबेगर टीमचा. दुसऱ्या अँगल मध्ये हे रिप्ले दाखवले गेले. काय जबरदस्त टेलिकास्ट. किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीच्या माध्यमातून खूपच चांगलं टेलिकास्ट या ट्रॉफीचं पाहायला मिळतं. 21 वर 3 गडी बाद. 4थं षटक विराटेचं.
और द विकेटने समोर बॉटमीचा वापर करून खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून, तोपर्यंत सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 गडी बाद 22. खराब परिस्थिती पाहायला मिळाली. एकतर्फी हा सामना होत असताना राईट हँड ओव्हर द विकेटने रुपेशसाठी, रुपेशला देखील शांत ठेवले गेले. काय चांगलं क्रिकेट दाखवलं या भिवंडीच्या क्रीडा नगरीमध्ये काशीमारा टीमने. फलंदाजी अप्रतिम राहिली आणि गोलंदाजी देखील अप्रतिम. विविधता दाखवली सर्व गोलंदाजांनी गोलंदाजी करत असताना. या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केलेत विराटने, फक्त सिंगल धाव खर्च केली. विकेट खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील विकेटचं पतन. हिट विकेट पाहायला मिळाली रुपेशची. स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली रुपेशने. सामन्यामध्ये वर्चस्व राहिले. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. 22 वर विकेट गेले 4. सामना जिंकण्यासाठी अजूनही खूप मोठं लक्ष हा पेपर वावेकर टीमसाठी मराठीचा नाही तुम्हाला सर इंग्रजीचा बनलाय. कसोटी पाहायला मिळाली सर्व फलंदाजांची आणि गोलंदाजांची देखील कसोटीच होती पहिल्या इनिंग मध्ये. अग्निपरीक्षा म्हणावी लागेल. ओव्हरचा शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 22 आणि आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहील आणि 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी भरपूर धावांची गरज आहे. 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त झालेल्या नाहीयेत, त्यामुळे 5व्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. हेच तर भिवंडीचं क्रिकेट आहे. इथे शिस्त तुम्हाला पाहायला मिळते. शिस्त तर पाहिजेच आणि ते भिवंडीच्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. खरं तर भिवंडीला क्रिकेटची पंढरी म्हटली जातं. एकता ट्रॉफी तुम्ही सध्या पाहतोय. या ट्रॉफीची चर्चा संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. डे नाईट क्रिकेट टोल नाक्याचं हे मैदान नेहमीच PTC मध्ये चर्चेत राहिले. तिथे ही स्पर्धा रंगते. अगदी एकतर्फी सामना पाहायला मिळतोय, कारण आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये तब्बल 57 धावांची आवश्यकता आहे. 1 सेट गेम सध्या आपण पाहतोय. 6 मध्ये 57 कधी चेस झालेले नाहीत, परंतु हा सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजच काहीतरी करू शकतो. मॅच ऑन ठेवा. 22 वर 4 गडी बाद. शेवटचं षटक आदित्यांचं. सामना करेल स्ट्रायकिंगवर गणेश. स्विचचा प्रयत्न, पहिला चेंडू, परंतु लेंथ चांगली होती. लवकर ओळखलं बॅटरला आणि लेंथ वाढवली. अगदी पुढ्यात टाकला होता, संपर्क करू शकले नाही. डॉट चेंडूने या ओव्हरला केली आदित्यने सुरुवात. 5 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता. हे अशक्य आहे, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती टाकला जात नाही तोपर्यंत आपण विजयाची घोषणा करू शकत नाहीत. क्रिकेट आहे जिथे जर आणि तरला जागा नाहीये. रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, तो सध्या आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन, लेग कटर करण्याचा प्रयत्न. पहिल्या धावेसाठी प्रयत्न होते आणि लेग बायच्या रूपाने एक सिंगल धाव येते गणेशच्या खात्यामध्ये. आता धावफलकावर फरकच पडणार नाही, कारण का फक्त 4 चेंडू शिल्लक राहिलेत. 56 धावांची गरज आहे. वावेकर संघ इथून फक्त पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल, कारण सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही आणि या वावेकर संघाचा पराभव आता मात्र अटल आहे. पराभव अटल आहे. पराभव तर ते होणारच आहेत, परंतु ते अंतर कमी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. 4 मध्ये 56 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हे शक्य नाहीये. क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स करण्याचा रेकॉर्ड नीतू माली जो पालघरचा जाई संघ आहे त्याच्या नावावर बदलापूरच्या ट्रॉफीमध्ये राहिलाय, परंतु 4 मध्ये 56 नाहीये. हा लेग कटर गतीमध्ये परिवर्तन केलंय. आदित्यच्या भात्यामध्ये देखील एकापेक्षा एक चेंडू आहेत आणि त्याचा वापर या स्लॉग ओव्हरमध्ये आदित्य करतोय. काय जबरदस्त फलंदाजी पाहिली आणि पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये, आणि त्याच्यापेक्षाही जास्त चांगली गोलंदाजी दुसऱ्या डावामध्ये काशीमारा टीमने वावेगरच्या समोर दाखवली. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला. गॅप मधून चेंडू चाललाय. पॉइंटला बीट करून डीप पॉइंट बाउंड्री लाईन चपलीकडे चौकार आलाय, परंतु आता दिवा विझलाय आणि त्या विझलेल्या दिव्यामध्ये फलंदाज तेल टाकण्याचा प्रयत्न करतोय. चांगला फटका मात्र पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता क्रिकेटचा अगदी या सुईमधून ज्याप्रमाणे धागा ओढला जातोय त्याप्रमाणे दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून हा चेंडू पाठवलेला आहे 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं गेले काय नजाकत होती स्ट्रोक मध्ये. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट. टीमची धावसंख्या 27 वर. ऑन साइडला उडवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. अजून एक चौकार येतोय. खरं तर अशा पद्धतीने सुरुवात व्हायला पाहिजे होती.